Good morning, students. Today we are going to start the revision of our 7th class subject grammar. Look here. According to questions, we revise the all topics. Okay. In today's period, we revise some questions. The first question is here. Identify and write which of the following phrases or clauses. Okay. Phrases or clauses मध्ये आपल्याला काय करायचं आयडेंटिफाय करायचं आणि ते लिहायचे. दिलेले एक्झाम्पल कुठले आहेत? A group of words. The given group of words, which one is phrases or which one is clauses हे आपल्याला लिहायचे. Okay. Now look here. The first example is here. Although they were late. The first group of words is here. Although they were late. According to this group of words meaning, it is one phrase. बघा, sorry, it is one clause. ओके. क्लॉज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय असतं सब्जेक्ट असतं प्लस वर्ब असतं. काय असतं सब्जेक्ट प्लस वर्ब असतं आणि हे काय आपलं क्लॉज आहे की ज्या सेंटेन्स मध्ये किंवा ग्रुप मध्ये काय आहे एखादा सब्जेक्ट आहे कर्ता आहे आणि वर्ब असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्लॉज असं म्हणतो आणि इट इज वन क्लॉज. बघा क्लॉज आणि फ्रेजेस मध्ये सब्जेक्ट नसतो पण या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे. फ्रेजेस मध्ये सब्जेक्ट नसतो पण क्लॉजेस मध्ये सब्जेक्ट असतो. लक्षात असू द्या. सो धिस ग्रुप ऑफ वर्ड्स इज क्लॉज. क्लियर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज हियर. द फनी मंकी. द फनी मंकी हे काय ओके इट इज वन फ्रेज. ही काय फ्रेज आहे. ओके फ्रेज. नाउ नेक्स्ट because it looks pretty. Because it looks pretty हे काय मग okay it is clause. You can easily understand. Clause means it is one sentence which depends upon main sentence. बघा clause म्हणजे काय की असं उपवाक्य की जे एखाद्या मेन वाक्यावर अवलंबून असलेलं. क्लॉज म्हणजे काय उपवाक्य आणि फ्रेज म्हणजे वाक्यांश. वाक्यांश म्हणजे काय वाक्याचाच भाग असतो पण कंप्लीट सेन्स नसतो. कंप्लीट सेन्स नसतो पण सेन्स असतो. इट हॅज सम सेन्स. काहीतरी सेन्स असतो आणि त्याला आपण काय म्हणतो फ्रेज म्हणतो पण कंप्लीट सेन्स असतं पण हे डिपेंड दुसऱ्या सेंटेन्स वर असतं. हे आहे आपलं उपवाक्य. क्लॉज म्हणजे काय उपवाक्य आणि फ्रेजेस म्हणजे काय वाक्यांश. लक्षात असू द्या. ओके. बिकॉज इट लुक्स प्रिटी अँड धिस वन इज क्लॉज आणि हे काय आहे क्लॉजचे एक्झाम्पल आहे. क्लॉज मध्ये सब्जेक्ट वर्ब आलेला आहे. ओके. नाउ यू कॅन इझिली अंडरस्टँड. यू कॅन इझिली आयडेंटिफाय व्हॉट इज मीन बाय द फ्रेज अँड व्हॉट इज मीन बाय द clauses according to their definition and you can easily identify the given group of words. Now the next question is here. Write the definition of following. It is one sample. हे sample साठी आपण एक definition घेतोय. Declarative sentence means what? Declarative sentence. A sentence which states or declares something is called declarative sentence. बघा असं सेंटेन्स जे काय करतं स्टेट करतं. स्टेट म्हणजे काहीतरी विधान करतं किंवा डिक्लेअर करतं काहीतरी घोषित करतं. त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्रिया सिंग्स व्हेरी वेल. प्रिया सिंग्स व्हेरी वेल. प्रिया ही काय एक सब्जेक्ट आहे आणि ती गाते छान गाते. यामध्ये जे काय स्टेटमेंट आहे एक विधान केलेलं आहे. सो धिस सेंटेन्स इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. त्यामुळे हे उदाहरण जे दिलेलं आहे ते काय आपलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. वी नो दॅट द काइंड्स ऑफ सेंटेन्स आपण काइंड्स पाहिलेले आहेत. इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, declarative sentence and exclamatory sentence. You can easily understand the which one is given sentence. Okay. Now next question is here. Underline the nouns in the nominative case. आता nominative case मध्ये असलेले जे nouns आहेत त्याला आपल्याला काय करायचं अंडरलाइन करायचं. nominative case म्हणजे काय हे जे सब्जेक्टच्या ठिकाणी वापरलेले असतात. ओके. nominative case is also called subjective case. nominative case ला subjective case असं म्हणतात. ओके. सॉरी. फर्स्ट एक्झाम्पल इज रश्मी लॉस्ट हर रिंग्स. रश्मी लॉस्ट हर रिंग्स या एक्झाम्पल मध्ये आलेलं नॉमिनेटिव्ह केस आपल्याला आयडेंटिफाय करायचं. यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट और अंडरलाइन दॅट रश्मी. रश्मी काय नॉमिनेटिव्ह केस मध्ये आलेलं आहे म्हणजे असं नाउन जे की सब्जेक्टचा रोल प्ले करतं. कम्स ॲज अ सब्जेक्ट. नॉमिनेटिव्ह केसलाच आपण काय म्हणतो
सब्जेक्टिव्ह केस असं सुद्धा म्हणतो आणि रश्मी या ठिकाणी आलेलं काय आहे नॉमिनेटिव्ह केस आहे ओके नाउ सेकंड एक्झाम्पल तुकाराम वॉज पनिश्ड इन दिस एक्झाम्पल तुकाराम ही काय नॉमिनेटिव्ह केस मध्ये आलेले इट कम्स ॲज अ सब्जेक्ट ऑफ दॅट वर्ब त्या वर्बचं काय आलेले सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे आणि सब्जेक्ट असेल तर ते असतं नॉमिनेटिव्ह केस नाउ नेक्स्ट वन ही बॉट अ डिजिटल वॉच ओके इन दिस एक्झाम्पल ही हे काय आहे प्रोनाउन असलं तरी सब्जेक्ट मध्ये आलेलं आहे सो दॅट इट इज द नॉमिनेटिव्ह केस नाउन किंवा प्रोनाउन काही असेल तर ते काय असतं नॉमिनेटिव्ह केस मधलं असतं जे की सब्जेक्टचा रोल प्ले करतं ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज हियर व्हॉट इज मीन बाय द ऑब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय हे आपल्याला सांगायचे you can easily understand that okay any noun or pronoun that is the object of verb is called objective case म्हणजे की नाउन किंवा प्रोनाउन जे की सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्टचं कार्य करतं त्यालाच आपण काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतो फॉर एक्झाम्पल आय मेट अ लिटल गर्ल इन दिस एक्झाम्पल अ लिटल गर्ल इट कम्स ॲज अ ऑब्जेक्टिव्ह केस आणि ते ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून आलेलं आहे ते काय आहे ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून ऑब्जेक्टचं कार्य करतं त्यामुळे ओके आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड द ऑल रिव्हिजन part today's the all questions related with phrases and clauses and next one definitions and also underline the nouns nominative case possessive case there are objective case you can easily understand and you can solve that okay the remaining part of this revision we will see in next video thank you